आपलं शरीर खरंच निरोगी आहे का हे समजून घेणं म्हणजे आपल्या आयुष्याचं आरशातलं प्रतिबिंब पाहण्यासारखं आहे. शरीराच्या आतल्या प्रत्येक प्रणाली जसं की पचन, हृदय, मेंदू, त्वचा, झोप, मूत्र, मनोअवस्था आपल्याला काही संकेत देतात. हे संकेत ओळखले तर आपण आजार येण्याआधीच त्यांना थांबवू शकतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटणं. हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. झोप पूर्ण झालेली असते, मेंदू आणि शरीर दोन्ही फ्रेश वाटतात. जर उठल्यावर जडपणा, डोकेदुखी किंवा चिडचिड जाणवत नसेल, शरीर नीट विश्रांती घेतंय म्हणजे आरोग्य चांगलं आहे. भूक योग्य वेळी लागणं, निरोगी पचनसंस्था हे शरीराचं मूळ आहे. भूक लागणं म्हणजे पचनरस नीट काम करत आहे. भूक लागली आणि अन्न खाल्ल्यावर समाधान मिळालं तर पोट आणि आतडी ठीक आहेत असं समजावं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे दररोज स्वच्छ आणि सहज मल प्रवृत्ती होणं. ही सर्वात खरी कसोटी आहे. मलाचा रंग हलका, तपकिरी, घट्ट पण मऊ असावा आणि मलविसर्जनामध्ये कोणताही त्रास नको. वायू, बद्धकोष्ठता किंवा अतिसार वारंवार होत नसतील तर पचनतंत्र निरोगी आहे. मूत्र स्वच्छ आणि नियमित असणं, दिवसातून 5 ते 7 वेळा फिकट पिवळसर मूत्र जाणं हे योग्य आहे. जास्त गडद रंग किंवा दुर्गंधी ही डिहायड्रेशन किंवा किडनीच्या ताणाचं लक्षण असतं. फिकट मूत्र शरीरात पुरेसं पाणी आहे हे दाखवतं. हृदयाची गती आणि श्वासोच्छवास संतुलित असणं, विश्रांतीत हृदयगती 60 ते 80 प्रति मिनिट असावी. जिने चढल्यावर लगेच दम लागत नसेल तर हृदय आणि फुफ्फुस निरोगी आहे असं समजावं. मन शांत आणि स्थिर असणं, निरोगी शरीरात शांत मन असतं. राग, चिंता, नैराश्य कमी आणि सकारात्मकता जास्त असते. योग, झोप आणि आहार संतुलित असेल तर मन आपोआप स्थिर राहतं. 7वं महत्त्वाचं म्हणजे झोप लवकर लागणं आणि खोल झोप येणं. निरोगी व्यक्तीला झोप 10 ते 15 मिनटं लागते आणि 6 ते 8 तास अखंड झोप होते. झोपेतून उठल्यावर जडपणा, डोकेदुखी नसते. शरीरात ताकद आणि उत्साह जाणवतो. थकवा, सुस्ती, आळस नसणं हे आरोग्याचं लक्षण आहे. दिवसभरात काम करण्याची क्षमता, चालणं, जिना चढणं सहज होतं. त्वचा आणि चेहरा तेजस्वी दिसणं, त्वचेचा नैसर्गिक उजाळा आणि ओलावा टिकलेला असतो. कोरडी, काळी आणि पुरळयुक्त त्वचा असल्यास आतून असंतुलन आहे हे समजतं. केस गळत नाहीत आणि तजेलदार असतात. केस गळणं, फाटणं किंवा कोरडे होणं म्हणजे शरीरात रक्तदोष, ताण आणि पोषणाचा अभाव आहे हे समजावं. निरोगी केस म्हणजे चांगलं पोषण आणि चांगलं रक्ताभिसरण होत आहे हे समजून जावं. त्याचप्रमाणे जीभ स्वच्छ आणि गुलाबी दिसणं, पांढरा, पिवळा किंवा काळसर थर नसावा. गुलाबी आणि ओलसर जीभ म्हणजे पचन ठीक आहे. डोळ्यात चमक असणं, निरोगी व्यक्तीच्या डोळ्यात उत्साह आणि तेज असतं. लालसरपणा, थकवा, काळी वर्तुळे नसतील तर तुमचं आरोग्य उत्तम आहे असं आपण नक्कीच समजू शकतो. त्याचप्रमाणे रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल संतुलित असणं, यासाठी नियमित तपासणी करून घेणं हेही महत्त्वाचं आहे. सर्व घटक सामान्य मर्यादेत असतील तर शरीर व्यवस्थित चालतं. मन आणि शरीराचा ताळमेळ, निर्णय घेताना गोंधळ होत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावना नियंत्रणात असतात. तुम्ही संयमी वृत्तीचे आहात. तुमच्यामध्ये नम्रता आहे. निरोगी शरीर नेहमी संयमित मन देतं. त्याचप्रमाणे हालचाल करताना वेदना किंवा स्टिफनेस नसणं, सांधे, पाठ, मानेत ताण नसावा. सकाळी उठल्यावर अंग जड वाटत नसेल तर शरीर सैल आणि तंदुरुस्त आहे. त्याचप्रमाणे थकवा आल्यावर लवकर बरं वाटणं, थोडी विश्रांती घेतल्यावर पुन्हा ऊर्जा येते, हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. लवकर थकवा किंवा विश्रांतीनंतरही बरं न वाटणं म्हणजे तुमचं शरीर कमजोर आहे. त्याचप्रमाणे दात, हिरड्या आणि तोंड निरोगी असणं, दुर्गंधी, सूज किंवा रक्तस्राव नसावा. तोंडाचा स्वच्छपणा म्हणजे पचन आणि यकृत ठीक आहे. श्वासात दुर्गंधी नसणं हे आरोग्याचं एक उत्तम लक्षण आहे. पचनशक्ती चांगली काम करते आहे हे समजलं जातं. दुर्गंधी म्हणजे आतड्यात किंवा तोंडात असंतुलन असल्यावर येते. त्याचप्रमाणे वजन स्थिर असणं, अचानक वजन वाढणं किंवा घटणं म्हणजे शरीरात बदल चालू आहे. वर्षभरात 2 ते 3 किलोपर्यंत फरक नैसर्गिक असतो.
तेव्हा वजन वाढू शकतं, कमी होऊ शकतं, यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं. वारंवार सर्दी, ताप संक्रमित नसेल तर रोगप्रतिकारशक्ती सक्षम आहे. लक्ष केंद्रित राहणं. मेंदू कार्यक्षम असेल तर स्मरणशक्ती, एकाग्रता चांगली राहते. विस्मरण, गोंधळ कमी होतो. तणावातही शरीर सावरतं. थोडा ताण आल्यावर लगेच आजारी पडत नसाल तर शरीराची रिकव्हरी सिस्टीम मजबूत आहे. सकाळी मूड चांगला असतो. उठल्यावर आनंद, शांतता आणि काहीतरी करण्याची इच्छा हे आरोग्याचं उत्तम लक्षण आहे. हाडं आणि स्नायू मजबूत असणं. चालताना, बसताना, वस्तू उचलताना वेदना नसणं. हाडाच्या वेदना म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे शरीर दाखवतं. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वतःविषयी समाधान आणि सकारात्मकता असणं. आपल्या मनामध्ये मी ठीक आहे, मी नेहमी आनंदी आहे, सकारात्मक दृष्टीने विचार करतो, सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहतो, अशी भावना येणं म्हणजे शरीर मन दोन्हीही निरोगी आहेत असं समजावं. यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनावरती काम करणं खूप गरजेचं आहे. यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शरीराचं योग्य पोषण होणंही खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आहार, विहार आणि व्यायाम यांचं संतुलन राखलं तर तुमचं मन आणि शरीर दोन्हीही निरोगी राहतात. त्यासाठी कटाक्षाने प्रयत्न हे करावेच लागतात.